श्रीराम मंदिर निधी गैरव्यवहार प्रकरण, मारेगाव काँग्रेसचा एल्गार, महाआरती करून केली निवेदनाद्वारे चौकशीची मागणी। अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगी आणि दानपेटीतील निधीत कथित गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा सध्या राज्यभरात चांगलाच गाजत आहे। या संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या विरोधात आता काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी मारेगाव तालुक्यात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि जिल्हा समितीच्या निर्देशानुसार खासदार प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। आंदोलनाचा प्रारंभ स्थानिक नगरपंचायत परिसरातील हनुमान मंदिरात महाआरती करून करण्यात आला। यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीराम मंदिराच्या निधीतील कथित गैरव्यवहारावर तीव्र संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी लावून धरली। महाआरतीनंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मारेगाव पोलीस ठाणे गाठून आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिसांना सादर केले। या प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावे यासाठी सखोल चौकशीची मागणी निवेदनात करण्यात आली। या आंदोलनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंतराव वासुटकर यांच्यासह नरेंद्र पाटील ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, गौरीशंकर खुराना, डॉक्टर शैलेश आत्राम, आकाश बदकी, नंदू आसुटकर, प्रफुल्ल विखणकर, अंकुश महापूर, शरद खापणे, समीर सय्यद, अहमद कुरेशी, रवी धानोरकर, मंगेश उईके आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।